जे माझ्यासोबत विश्वासघात करतात त्यांचा सत्यानाश अटळ आहे, अशा प्रकारची गंभीर टीका त्यांनी केली आहे. फडणवीस साहेबांनी मदत केली, कारखाना सुरू झाला. तुम्ही सांगून सुद्धा जर पक्षाने हायकमांडने त्यांना उमेदवारी देऊ केली, पुन्हा एकदा विरोध असताना स्थानिक पातळीवर ना, तुम्ही एवढ्या सगळ्यांनी यायची गरज काय मतदारसंघात? ते एकटेच बास होते ना. तुम्ही कधी ठरवलं लोकसभेच्या मैदानात उतरायचं? माझ्या समोरचा जो उमेदवार आहे त्याने एकही इलेक्शन लढवलेलं नव्हतं ह्याच्यापूर्वी. त्याच पवारांकडे तुम्ही जाऊन उमेदवारी मागणं किंवा पाठिंबा मागणं हे तुम्हाला वाटलं का? म्हणजे जुन्या जखमा त्या भरल्या गेल्यात का? तुम्हाला आमच्यासाठी इलेक्शनला उभाच राहायला लागतो, नाहीतर अजिबात येऊ नका आमच्या. विजयदादा व्हीलचेअरवर बसून प्रचार करतायत आणि तुम्ही त्यांच्यावरती वेळ आणली, अशी टीका पण होतीये तुमच्यावरती. विजयसिंह मोहिते पाटील साहेब आणि पवार साहेबांची वेगळं नातं आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये आम्हाला रणजितसिंह मोहिते पाटील कुठे दिसत नाहीयेत. त्यांची काय भूमिका आहे याबाबत? नमस्कार लगावबत्तीच्या प्रेक्षकांना. आज आपण जमलेलो आहोत माढा लोकसभा मतदारसंघामध्ये. तुम्ही पाहिलं असेल गेल्या काही काळामध्ये माढा लोकसभा मतदारसंघ हा हॉट टॉपिक बनलाय आणि तो हॉट टॉपिक बनण्यामागे जे कारणीभूत आहे तिथले शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार तुतारी चिन्हावरती उभे असलेले धैर्यशील मोहिते पाटील. सर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या चॅनलवरती. कसा चाललाय एकंदरीत तुमचा प्रचार? एकदम चांगल्या पद्धतीने प्रचार चाललेला आहे. लोकांचा प्रचंड प्रतिसाद प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर मिळतोय आणि एक अपेक्षेनं जनता माझ्याकडे पाहते या माध्यमातून. त्यांच्या अपेक्षा बोलून दाखवत आहेत. उत्स्फूर्त असा प्रतिसाद प्रत्येक गावातून आम्हाला मिळतोय. सभांना गर्दी होते, मोठ्या प्रमाणावर गर्दी होते, वेगळा रिस्पॉन्स पाहायला मिळतोय. आणि आज या प्रचाराच्या निमित्तानं लोकांच्या भावना विद्यमान सरकारबद्दलच्या त्या पाहायला मिळत आहेत. विशेषतः शेतकऱ्यांच्यामध्ये असलेली प्रचंड नाराजी ही फील्डवर गेल्यानंतर प्रत्येक शेतकरी येऊन पुढं बोलतोय, सभा संपली की येऊन बोलतोय, हे बोला आमच्यासाठी. आज बघतोय आपण GSTच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांची आधारभूत किंमत जी आहे MSMP आहे त्याच्यावर सुद्धा नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. डिझेल वाढलेलं आहे, ट्रॅक्टरला डिझेल भरायला लागतं, डिझेलची किमती वाढलेली आहे, मार्केट मिळत नाही आहे आणि ज्यावेळेस दर असतो त्यावेळेस निर्यात बंदी केली जाते. अशा विविध गोष्टींवर शेतकरी बोलतोय. प्रचंड नाराजी दिसून येते. युवा वर्गामध्ये अनएम्प्लॉयमेंटच्या बाबतीत सुद्धा प्रचंड प्रमाणावर नाराजी दिसून येते. ग्राउंडवर ह्या गोष्टी दिसून येत आहेत. विशेषतः महिलांच्या पण प्रश्न समोर येत आहेत की त्यांना आता शिकलेल्या महिला ग्रामीण भागात सुद्धा आलेले आहेत. त्यांनाही त्यांच्या हाताला काम पाहिजे, त्यांच्या शिक्षणाप्रमाणे काम पाहिजे. त्यांचाही विचार पुढे येतो की ह्या बाबतीत तुम्ही काहीतरी करा. हा एकंदरीत ग्राउंडवर फिरताना प्रचार करताना हे मुद्दे जनता पुढे येऊन बोलायला लागलेली आहे. तुमच्या समोर तुमचे प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत, सिटिंग खासदार आहेत तिथले निंबाळकर, त्यांचं आव्हान तुम्हाला कसं वाटतंय? अलीकडेच मोदींची सभा देखील पार पडली होती. तुमच्या जिल्ह्यामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार जास्तीत जास्त असताना मोदींना सभा घ्यावी लागतीये. काय वाटतं तुम्हाला? हे आव्हान आहे तुमच्यासाठी? मला आव्हान बिलकुल वाटत नाही. त्याच्या मागचं कारण असं आहे की जो मी फिरतोय आणि मला जनतेच्या माध्यमातून जो रिस्पॉन्स मिळतोय आणि तेच विद्यमान जे उमेदवार आहेत, खासदार आहेत, त्यांच्या सभांना मिळणारा रिस्पॉन्स. आणि माझा खरा विजय इथंच ठरलेला आहे की विद्यमान खासदार हे वारंवार आपल्या भाषणामध्ये किंवा मीडिया इंटरव्ह्यूजमध्ये या पद्धतीने सांगतायत की मी 1,00,000 कोटी या मतदारसंघात आणले, वर्षाला तासाला 1,000 कोटी आणले. मी टॉप 10 खासदारांपैकी देशातल्या आहे असं ते स्वतः स्वतात. त्याचं
आजपर्यंत कुठल्या एजन्सीने त्यांना रेटिंग दिलेलं आहे ह्याच्या बाबतीत काय कोणाला जगाला माहीत नाही. आणि आज मला आनंद झाला की मोदी साहेब इथं आले, त्यांनी सभा घेतली. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी माझ्या मतदारसंघात 3 सभा घेतल्या. अजून काही राहिलेले उर्वरित 4-5 दिवस आहेत, त्यात मंत्रिमंडळातले अनेक लोक येतील. तर जनता दाखवायला लागलेली आहे. आणि एवढे जण येतात, एवढी विकास कामं जर विद्यमान खासदारांनी केली असतील, ते जे काय आकडेवारी सांगतायत, तर मग एवढ्या सगळ्यांनी यायची गरज काय मतदारसंघात? ते एकटेच बास होते ना इथं. कशाची भीती वाटायला लागली त्यांना? आणि एवढे मोदी साहेबांना एवढा त्रास द्यायची काही गरज नव्हती. 1 लाख कोटी विकास कामं केली तर इथं DCM साहेबांना त्रास द्यायची काही गरज नव्हती. त्यांनी आणलंय त्यांनी इथं आता सगळ्यांना. म्हणजे आता जनता दाखवायला लागलेली. याच सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलून गेले की ज्यांचं आम्ही पुनर्वसन केलं, ज्यांना आम्ही उभं केलं किंवा ज्यांना आम्ही संधी दिली, त्यांनीच आता जेव्हा त्यांची परतफेडीची वेळ आली होती, त्यांनी आता राजकारण केलं. आणि त्यांनी अशीही जहरी टीका केली की जे माझ्यासोबत विश्वासघात करतात त्यांचा सत्यानाश अटळ आहे. अशा प्रकारची गंभीर टीका त्यांनी केली आहे. तुमचं काय उत्तर आहे यावरती? फडणवीस साहेबांनी, रणजितसिंह मोहिते पाटलांनी ज्या ज्या मागण्या आमच्या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मांडल्या होत्या, त्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. विशेषतः आमचा जो साखर कारखाना होता तो आम्ही चालवत नव्हतो. आज त्यांच्याबरोबर जे गेलेले आहेत आमच्या कुटुंबातले बंधू, त्यांनी त्यांचे बरोबर राहायचं ठरवलेलं आहे. तर त्यांच्या ताब्यात होता, तो काही वर्ष बंद होता. आणि बंद झाल्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटलांनी पाठपुरावा करून तो फडणवीस साहेबांकडून चालू करून घेतला. मूळ म्हणजे कारखाना हा खाजगी नाही आहे, सहकारी आहे, सभासदांचा कारखाना आहे. आणि फडणवीस साहेबांनी मदत केली, कारखाना सुरू झाला. आज सभासदांनी उभी केलेली संस्था पुन्हा चालू झाली आणि त्याचा बेनिफिट सभासदांना व्हायला लागलेला आहे. आम्ही ते कधीच नाकारत नाही. त्यांनीच केले आणि लोकांसाठी केलं. रणजितसिंह मोहिते पाटलांनी पुढाकार घेतला आणि लोकांसाठी आणलं ते. आम्ही कधीच दोष देणार नाही त्यांना त्या बाबतीत. त्यांनी केलंच. आणि बाकीच्या गोष्टी मी त्याच्यावर बोलूची बिलकुल इच्छा नाही. ते काय म्हणले, ते मोठे आहेत माझ्यापेक्षा. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले, आज उपमुख्यमंत्री आहेत. माझी देश पातळीवरची किंवा राज्य पातळीवरचं इलेक्शनची सुरुवात आता नाही. मी एक छोटा कार्यकर्ता होतो. अकलूजचा उपसरपंच राहिलो 5 वर्ष, 2 वर्ष सरपंच राहिलेला आहे. त्यानंतर मी 2.5 वर्ष पंचायत समिती सभापती राहिले. त्यानंतर मी पुन्हा सभापती राहिलो, जिल्हा परिषद सदस्य राहिलो, शिवामृत दूध संघाचा संचालक राहिलो 10 वर्ष. आता 2 वर्ष झालं चेअरमन आहे. माझी या पद्धतीने ग्रोथ झालेली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या व्यक्तीवर मी काय बोलणार. आणि दुसरी गोष्ट, माझ्यासमोरचा जो उमेदवार आहे त्याने एकही इलेक्शन लढवलेलं नव्हतं ह्याच्यापूर्वी. केवळ आमच्या माळशिरस तालुक्याने विजयसिंह मोहिते पाटलांच्या सांगण्यावरून माढा लोकसभा मतदारसंघातले जे काही तालुके आहेत त्यांच्या संपर्कात असलेल्या लोकांनी, त्यांना मानणाऱ्या लोकांनी त्यांच्या सांगण्यावरून त्यांना मतदान केलं. आम्ही 1,16,000चं लीड दिलं. रात्रंदिवस इथले कार्यकर्ते पळाले विना अपक्ष, तरी त्यांना निवडून दिलं आम्ही. आणि त्याचीच विसर गेल्या 5 वर्षात त्यांना पडली. ते लोकांना कधी हिशोबातच धरलं नाही. इथं आले ते ज्यांनी मतं टाकली नाहीत, ज्यांना गावात किंमत नाही, अशा लोकांना गाडीत घेऊन फिरले. त्यामुळं या मतदारसंघात विजयसिंह मोहिते पाटलांना मानणारे कार्यकर्ते, जनता प्रचंड नाराज झाली. इथल्या जनतेसाठी त्यांनी काहीच केलं नाही. आणि नाराजी आम्ही वेळच्या वेळ भारतीय जनता पार्टीच्या प्रोटोकॉलप्रमाणे खालूनपासून वरपर्यंत अगदी दिल्लीपर्यंत सांगितलेलं आहे की हा उमेदवार इथं देऊ नका. परंतु आता विद्यमान खासदारांनी काय गारोड केलं होतं वरिष्ठांवरती मला माहीत नाही. त्यामुळे उमेदवारी मिळाली या ठिकाणावर. पण तुम्ही सांगून सुद्धा जर पक्षाने, हायकमांडने त्यांना उमेदवारी देऊ केली, पुन्हा एकदा विरोध असताना स्थानिक पातळीवरनं, तर काय गोष्टी घडल्या असाव्यात, काय घडामोडी घडल्या असाव्यात की पुन्हा त्यांना, तुमचा विरोध असताना देखील पुन्हा त्यांनाच उमेदवारी जाहीर झाली? मी त्या खोलात कधी गेलो नाही.
आमचाही विरोध होता, माळशिरस तालुक्याचा, आणि फलटण तालुक्याचाही विरोध होता, रामराजे साहेबांचाही विरोध होता. तर मग त्यांनाही त्यांच्या तिथली ग्राउंड रियालिटी माहिती आहे, त्यांच्या कामकाजा बाबतीत त्यांनी काय काय केलं आणि आम्हालाही माहिती होतं. त्यामुळे आम्ही विरोध केला. तर एकंदरीत असं माध्यमांच्या ह्याच्यातून ऐकायला मिळते किंवा टी व्ही मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, कोणत्याही मीडियाच्या माध्यमातून आम्ही ऐकतो. आम्ही खोलात जाऊन कोणाला क्रॉस चेक करत बसलो नाही त्या ठिकाणी. त्यांनीच मांडणी केली की आमदारांचा सपोर्ट त्यांना होता म्हणून त्यांना दिलं गेलं. तुम्हाला आमदारांचा सपोर्ट नव्हता म्हणून दिलं नाही, असं ऐकायला मिळते. आता किती तथ्य आहेत मला माहीत नाही, परंतु जनता आमच्या बरोबर आहे आणि जनता भरभरून प्रेम करते. तुम्ही कधी ठरवलं लोकसभेच्या मैदानात उतरायचं? कारण की तुमचं नाव जेव्हा चर्चेत आलं होतं की नंतर लागलीच ज्या काही घडामोडी घडल्या या काही महिन्यामध्ये 13 मार्चला माझी उमेदवारी विद्यमान खासदारांना उमेदवारी जाहीर झाली. मी शांत बसायचं ठरवलं होतं, पक्षाचं काम करत होतो. त्याच्यापूर्वी मी सगळ्यांना सांगून आलो की हे योग्य नाही म्हणून. परंतु या मतदारसंघातल्या जनतेने, सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेने येऊन विजयसिंह मोहिते पाटलांना भेटणं, मला भेटणं, आमचं ऐकून घ्या म्हणून मग मी पुन्हा मतदारसंघात फिरायला चालू केली. प्रत्येक गावी गेलो आणि प्रत्येक गावात गेल्यानंतर लोकांनी सांगितलं की ही इलेक्शन तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी किंवा तुम्हाला खासदार होण्यासाठी लढायचं नाही, तर आमच्यावर जे अन्याय झालेला आहे जनतेवरती, इथल्या पाण्याचं योग्य प्रकारे नियोजन नाही. पूर्वी सोलापूर जिल्ह्याला पुणे जिल्ह्याच्या खालोखाल निधी यायचा, तो बंद झालेला आहे. पुणे कारभारी या जिल्ह्याला राहिलेला नाही, म्हणून तुम्ही उभं राहायचं. हे प्रत्येक गावात जाईल तिथे सांगितलं. मग मी कुटुंबात सांगितलं की लोकांची प्रचंड इच्छा आहे की आपल्या कुटुंबातनं कोणतरी पुढं आलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे. आणि माझं काम जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य म्हणून लोकांनी पाहिलेलं आहे, किंवा पक्षाचं संघटनात्मक काम करत असताना सुद्धा लोकांनी पाहिलेलं. मग जनतेचीच इच्छा होती आणि जनतेने ठणकावून सांगितलं. म्हणजे मी काही गावातनं गेलो तर त्या ठिकाणी तरुण पिढी जी आहे किंवा सिनियर अबाव 60ची लोक आहेत, त्यांनी मला ठणकावून सांगितले, इथून पुढे आमच्या गावात जर यायचं असेल तुम्हाला राजकारणासाठी, सुखदुःखात या तुम्ही आमच्याकडे कधी, तर राजकारणासाठी यायचं असेल तर तुम्हाला आमच्यासाठी इलेक्शनला उभाच राहायला लागते, नाहीतर अजिबात येऊ नका आमच्याकडे, इथून पुढं कधीच येऊ नका. ह्या भाषेत तरुणांनी मला सांगितलं प्रत्येक गावात. मग कुटुंबात बसून लोकांचीच जनभावना आहे, तर जनभावनेच्या विरोधात आमचं कुटुंब कधी गेलं नाही. आमच्या आजोबांच्या काळापासून ते आत्तापर्यंत आम्ही प्रत्येक वेळेस जनतेला विचारले आणि निर्णय घेतलेला. जनतेच्या इच्छेप्रमाणे आम्ही उभा आहे. हे कुटुंबात बसून मग तुमची उमेदवारी ठरली आणि ती डिक्लेअर केली. पवार साहेबांकडे गेलो मी. पवार साहेबांना सांगितलं माझी इच्छा आहे. 11 तारखेला गेलो आणि 11 तारखेला जाऊन भेटून सांगितलं. त्या दिवशी महात्मा फुले यांची जयंती होती. त्या दिवशी मी साहेबांना सांगितलं की आम्ही आपल्यासोबत काम करायला तयार आहोत. आपल्या मार्गदर्शनाखाली आम्हाला इथून पुढं काम करायचं आहे. पण असं म्हटलं जातं सर की माध्यमांमध्ये असेल किंवा राजकीय वर्तुळामध्ये की सोलापूरमध्ये मोहिते पाटील घराण्याचं जे वर्चस्व होतं त्यांना कायम बारामतीमधनं विरोध होत आला किंवा ते वर्चस्व संपवण्याचे कुठेतरी कार्यक्रम झाले. मग त्याच पवारांकडे तुम्ही जाऊन उमेदवारी मागणं किंवा पाठिंबा मागणं हे तुम्हाला वाटलं का? म्हणजे जुन्या जखमा त्या भरल्या गेल्यात का? की जो संघर्ष होता जेव्हा 19 मध्ये तुम्ही भाजप प्रवेश केला होता, मोहिते पाटील गटाने तुमच्या मोहिते पाटलांच्या पुढच्या पिढीने जो प्रवेश केला होता, तेव्हा ते रिझन एक सांगितलं गेलं होतं. एक तर उमेदवारी नाकारली गेली होती 19 मधली, मग तुम्ही भाजपमध्ये गेलात. आता भाजपमधनं उमेदवारी नाही मिळत म्हणून तुम्ही पवारांकडे आलात. पण हे मधल्या ज्या घडामोडी होत्या किंवा तुमचा जो संघर्ष होता तो मिटला का? एक तर 2019ला आम्ही जेव्हा गेलो पक्षाला, तेव्हा आम्ही कोणतीही अट घातली नव्हती. आम्ही फक्त माढा लोकसभा मतदारसंघातील सिंचनाचा जो प्रश्न आहे त्या दृष्टिकोनातून काही प्रश्न उपस्थित केले होते आणि त्या दृष्टिकोनातून मदत करा असं विनंती आम्ही फडणवीस साहेबांना केली होती. त्यानंतर आम्ही पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षाला एका रात्री तिथं आमदार दिला होता आम्ही, की ज्याची ओळख तालुक्याशी नव्हती. 15 दिवसात खासदार दिला होता. आमचं अख्खं कुटुंब राबत होतं.
म्हणजे अगदी घरातले सगळे पुरुष महिला कार्यकर्ते रात्रंदिवस म्हणजे घरातली उमेदवारी आहे असं समजून लोकांनी काम केलं. आणि नंतर जिल्हा परिषद सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात दिली. 3 नगरपालिका दिल्या. एवढं काम पक्षाने जी जी जबाबदारी टाकली ती केली. जे पक्ष संघटन वाढवायचं आहे ते सुद्धा केलं आम्ही. कुठंच काही पडलं नाही. जे जे प्रोग्राम प्रत्येक आठवड्याला आले जशाच तसे आम्ही राबवले. आणि तुम्ही पवार साहेबांच्या बाबतीत बोलला तर पवार साहेबांनाही माहिती आहे आणि आमचे मोठे चुलते विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनाही माहिती आहे की कशामुळे दुरावा निर्माण झाला. त्यांनी अनुभव घेतलाय आणि आम्ही अनुभव घेतलाय. त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आज पवार साहेब त्या गोष्टींचा अनुभव घेत आहेत आणि आमचा अनुभव घेऊन झालेला आहे. आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी पवार साहेबांची वेगळं नातं आहे, आजचं नाही. पवार साहेब पालकमंत्री होते सोलापूर जिल्ह्याचे. त्याची किंबहुना त्याच्या आधीपासून त्यांचा विजयसिंह मोहिते पाटलांशी संबंध आहे. पालकमंत्री असताना विजयसिंह मोहिते पाटील साहेब जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते. साहेब जवळजवळ मला वाटते 7 का 10 वर्ष इथले पालकमंत्री होते. विजयसिंह मोहिते पाटील जिल्हा परिषदेचे 10 वर्ष अध्यक्ष होते. आणि 72चा दुष्काळ होता तेव्हा त्यांनी दोघांनी या जिल्ह्यात काम केले. दुष्काळ हटवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाझर तलाव केले. पुढं भविष्यात दोघं मंत्रिमंडळात राहिले, पक्षात राहिले. त्या दोघांचं एक वेगळं बॉन्डिंग आहे. आणि आज साहेबांच्या अडचणीच्या काळात आमच्या कुटुंबाने साहेबांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या मागं उभं राहायचं ठरवलं. आणि जनतेची पण तीच इच्छा होती की आमच्या कुटुंबाने पवार साहेबांना साथ द्यावी. मग आम्ही निर्णय घेतला की साहेबांना कसल्याही परिस्थितीत पाठिंबा द्यायचा. आणि उत्तमराव जानकर पण मागेच एकदा म्हणाले होते की 6 महिन्यांपूर्वीच आम्हाला स्पष्ट झालं होतं की उमेदवारी आम्हाला मिळणार नाही, निंबाळकरांना मिळणार आहे. आणि तेव्हाच आम्ही ही भूमिका घ्यायचं ठरवलं होतं असं ते बोलले. मग हे कधी ठरलं होतं निंबाळकरांच्या विरोधात? तुम्हाला तेव्हा स्पष्ट झालं होतं का की उमेदवारी आपल्याला मिळणार नाही भाजपमधनं, निंबाळकरांनाच मिळेल? काय ठरवलं होतं तुम्ही? आम्ही दोघांनी एकच ठरवलं होतं की मी इथून मागणार आहे आणि ते सोलापूरमधनं मागणार आहेत. उत्तमराव जानकर जानकरांचं ते सोलापुरातून मागणार, मी इथून मागणार. आणि खऱ्या घडामोडी झाल्या ह्या 2 महिन्यातच झाल्या. एक कॅज्युअल टॉक आमचा झालेला होता. आणि आता मात्र दोघंही आम्ही ह्या 2 महिन्यामध्ये व्यवस्थित डिस्कशनमध्ये होतो. त्यांनाही त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायचं होतं, आम्हालाही आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायचं होतं. आणि विश्वासात घेऊन पुढे जायचं होतं. आणि माळशिरस तालुक्यातल्या जनतेची भावना झाली. त्यांचे मतदार आहेत, आमचे मतदार आहेत, हे पारंपरिक मतदार आहेत. या मतदारांनीच ठरवले की आता तुमचं राजकीय वैरत्व संपवा आणि तालुक्याच्या विकासासाठी एकत्र या आणि इथून पुढं एकत्रित काम करा. ह्या सगळ्या घडामोडी झाल्यानंतरच मग निर्णय केला आणि मग जाहीर केला. अच्छा. आणि काय रिॲक्शन होती पवारांची तेव्हा? तुम्ही ज्यांना पवारांकडे भेटायला गेला होता उमेदवारीसाठी, त्यांची काय प्रतिक्रिया होती? साहेब म्हणले तुमच्या तालुक्यात विषय संपत असेल तर माझी काहीच अडचण नाही. टीम नवीन तयार व्हायला लागलेली. त्यांनी कसल्याच पद्धतीचं ऑब्जेक्शन घेतलं नाही. कामाला लागा म्हणजे आम्हाला साहेब, दोघे मिळून कामाला लागा. एक चांगली गोष्ट आहे, चांगला मेसेज जाईल सगळीकडे महाराष्ट्रावर. आणि गेला येतो. 40 वर्षाचं वैरत्व, राजकीय वैरत्व संपून आम्ही एकत्र आलो. एक प्रश्न असाही आहे की आता राष्ट्रवादीमध्ये जी पडलेली फूट आहे, त्यांच्या पक्षाची जी आता स्थिती आहे, चित्र जे दिसतंय, तुलना करायची झाली तर राज्यामध्ये राजकीय वर्तुळात काका पुतण्यांचा संघर्ष आम्ही बऱ्याचदा पाहिलाय. पण तुमच्या बाबत ते चित्र सकारात्मक आहे. तुमच्यासाठी तुमचे काका मैदानात उतरलेत, तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत. विजयसिंह मोहिते पाटलांच्या या राजकीय पार्श्वभूमीचा तुम्हाला आता फायदा होतोय का या निवडणुकीत? 1,00,000% फायदा होतोय. विजयसिंह मोहिते पाटलांनी काय काम केले दादा नेहमी सांगायचेच, परंतु फील्डवर गेल्यावर आज 18 वर्षाचा तरुण सुद्धा विजयसिंह मोहिते पाटलांनी काय काम केले, त्याच्या आजोबाकडनं ऐकले, त्याच्या वडिलांकडनं त्याने ऐकले. म्हणजे मोजूच शकत नाही ह्या लेवलला जाऊन त्यांनी मतदारसंघात काम केलेलं आहे. आणि त्याचा नक्कीच फायदा होतो. आणि महाराष्ट्राला एक उदाहरण झालेलं आहे
की एक काका पुतण्याच्या मागं किती ठामपणाने उभा राहतात हम्म. आणि ह्या वयामध्ये व्हीलचेअरवर बसून सुद्धा ते मायासाठी हम्म. सगळीकडे फिरतात, हम्म. लोकांमध्ये मिसळतात. हम्म. अजून काय पाहिजे कुठल्या पण पुतण्याला? पण टीका पण अशी होती की विजयदादा व्हीलचेअरवर बसून प्रचार करतायत आणि तुम्ही त्यांच्यावरती वेळ आणली, अशी टीका पण होतीये तुमच्यावरती. कसं आहे माहिती आहे का, जो राजकारणात राहिलेला आहे हम्म. व्यक्ती आणि एवढे वर्ष राहिलेले आहेत हम्म. दादा, कुठली राजकीय व्यक्ती आयुष्यभर राजकारणात राहिली, हम्म. त्यांना औषध गोळ्या ही एनर्जी नसते. हम्म. सतत माणसात जी राहिलेले आहेत, सतत लोकांसाठी चांगलं कामं केलेले आहेत, त्यांना पब्लिकच ही एनर्जी. हम्म. आम्ही किती सांगितलं दादांना घरात बसा, हम्म. लोक भेटतील तुम्हाला, फोनवर बोला, हम्म. परंतु त्यांना लोकात गेले की अजून उत्साह वाढतो हम्म. आणि त्या उत्साहात भर पडते त्यांच्या, त्यांना आवडते मिसळायला लोकांमध्ये. हम्म. आम्ही कधी अडवणूक करत नाही, हम्म. तरी मॅक्झिमम त्यांना कमीत कमी प्रवास व्हावा, हे व्हावं, किंवा जिथं जास्त आग्रहच केला जातो की आम्हाला दादांना बघायचं आहे, भेटायचं आहे. लोक आम्हाला फोन लावत नाहीत, हम्म. त्यांना डायरेक्ट फोन लावतात, ते स्वतः गाडी काढतात आणि स्वतः निघतात. हम्म. म्हणजे आम्ही कित्येक वेळा सांगितले उन्हाचं जाऊ नका बाहेर, हम्म. तब्येतीच्या दृष्टिकोनातून जास्त ट्रॅव्हलिंग नको. परंतु त्यांचं आणि जनतेचं नातं एवढं आहे की ह्या 60-70 वर्षातली जी नाती जोडलेली आहेत त्यांनी कार्यकर्ते पण अधिकाऱ्यांनी त्यांना बोलू देतात आणि ते पण अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांकडे जातात. बाकीची माणसं काय बोलतील आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. या सगळ्या घडामोडींमध्ये आम्हाला रणजितसिंह मोहिते पाटील कुठे दिसत नाहीयेत. त्यांची काय भूमिका आहे याबाबत? रणजितसिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पार्टीत आहेत हम्म. आणि त्यांचा प्रचंड विश्वास फडणवीस साहेबांवरती आहे. हा. त्यामुळं कुटुंबात क्लिअर सगळ्या कुटुंबांनी सांगितले की तुम्ही तुमच्या रस्त्याने जावा, आम्ही आमच्या रस्त्याने जाऊ. यावरूनच म्हणलं जातंय का मग की तुमच्या उमेदवारीवरनं किंवा तुमची जी भूमिका आहे तुतारीच्या चिन्हावरती लढणं, याबाबत मोहिते पाटील घराण्यामध्ये एकमत झालं नाही, पण हे तुमच्यामध्ये क्लिअर आहे का कोण कुठल्या पक्षात असणार आहे, कोणत्या पक्षाचं कोण आमदार असणार आहे, उमेदवार असणार आहे, या बाबतीत तुमचं स्पष्ट भूमिका आहे? रणजितदादांनी फडणवीस साहेबांबरोबर जायचं ठरवलं ते त्यांच्यावर राहिले आणि आम्ही पवार साहेबांबरोबर जायचं ठरवलं, आम्ही पवार साहेबांबरोबर. आणि ह्या गोष्टी होण्यापूर्वी रणजितसिंह मोहिते पाटलांनी साहेबांच्या कानावर घातलं होतं, फडणवीस साहेबांच्या, विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी घातलं होतं आणि मी घातलं होतं की हा उमेदवार नकोय, जनतेला नकोय, आम्हालाही नकोय, पूर्ण निष्क्रिय उमेदवार आहे. आम्ही शाह साहेबांना पण सांगितलं होतं, फडणवीस साहेबांना सांगितलं होतं आणि अजून बऱ्याच वरिष्ठ नेते मंडळींना भारतीय जनता पार्टीतल्या निदर्शनास आणून दिलं आणि एकदा नाही 2-3 वेळा निदर्शनास आणून दिलं. अच्छा, हे स्पष्ट आहे तुमचं की कोण कसं असणार आहे. मग आता या प्रचारामध्ये तुम्हाला काही अडचण होती का एका घरात 2 पक्ष असल्यामुळे? मला कुठं अडचण होत नाही, बिलकुल होत नाही. जनतेनेच इलेक्शन हातात घेतलेलं, आमदार एकीकडे आणि जनता एकीकडे, अशी परिस्थिती आमच्या मतदारसंघात झालेली. प्रचारामध्ये जाताना तुम्ही जनतेमध्ये मिसळताना काय मुद्दे घेऊन जाताय? तुमचं विजन काय आहे माढ्यासाठी, तुमच्या लोकसभा मतदारसंघासाठी? माढ्यात माझं विजन असेल की मेन आमचा सिंचनाचा प्रश्न आहे. सिंचनाचे प्रोजेक्टमध्ये काही भाग वगळले गेलेले, ते भाग जास्तीत जास्त समाविष्ट होण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला काम करायचे. कृष्णा भीमा स्थिरीकरण जे विजयसिंह मोहिते पाटलांचं जे स्वप्न आहे की 6 जिल्हे आणि 31 तालुक्याला त्याचा बेनिफिट होतो, त्याच्यावरती काम करायचं. दुसरी गोष्ट, आमचा पट्टा हा सगळा कृषीप्रधान पट्टा आहे. आज आमचा सोलापूर जिल्हा जेवढं ऊसाचं उत्पादन महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त कारखाने एका बाजूला आहेत या जिल्ह्यामध्ये, त्याच पद्धतीनं गेल्या वर्षी महाराष्ट्रातून 24,000 कंटेनर केळी ही एक्सपोर्ट झाली. त्यातली 14,000 कंटेनर ही सोलापूर जिल्ह्यातून एक्सपोर्ट झालेली. तर आम्हाला इथं केळी संशोधन केंद्र सुरू करायचं आहे, केंद्राकडून त्या बाबतीतला निधी आणायचा. त्याच पद्धतीनं डाळिंब मोठ्या प्रमाणावर आहे या ठिकाणी, द्राक्षाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं जाते. तर द्राक्षाचं, मनुक्याचं
उत्पादन करणं किंवा द्राक्ष चांगल्या पद्धतीनं पाठवणं ह्यासाठी काही क्लस्टर उभा करता आलं. फार्मर्स प्रोड्युसर्स कंपन्या काढता आल्या आणि त्या भागात जर ते करून देता आलं तर हे आम्हाला पाहायचं आहे, मलाही लोकांसाठी द्यायचं आहे. आणि त्याच पद्धतीनं केळीचं, जसं आता केळी म्हणलं तर केळी संशोधन केंद्र आलं पाहिजे या ठिकाणी. केळीचे बाय प्रोडक्ट्स बनवू शकतो आपण. उदाहरणार्थ चिप्स, चांगले केळी एक्सपोर्ट होतील तर त्यातून जे राहिलेलं आहे की जो ग्रेडेशन असते ए ग्रेडची केळी, बी, सी, तर जो बी आणि सी हा बाय प्रोडक्टसाठी वापरला जाऊ शकतो. केळीच्या खोडापासून आज ताटं वाट्या बनवली जाते. असे गोष्टी शेतकऱ्यांना जर हे ॲडिशन दिलं आपण, इथल्या तरुणांना जर शिकवलं, भारतात अनेक ठिकाणी इंटरनॅशनल प्रदर्शन होतात शेतीशी निगडीत किंवा फूड इंडस्ट्रीशी निगडीत. असं जर टायप करता आलं, मुलांना इथल्या घेऊन गेलं, प्रदर्शन दाखवलं, त्यांना फायनान्स कन्सल्टन्सी उपलब्ध करून दिली आणि इथलीच मुलं जर उद्योजक झाली तर चांगली गोष्ट होऊ शकते. उदाहरण द्यायचं झालं जर सातारा जिल्ह्यातल्या एक शेतकरी कुटुंबातील BVG सारखे जे कंपनी आहे ती सगळ्या देशभर आज सगळे एअरपोर्ट्स वगैरे ते मेंटेनन्स करतात. तर हे स्वप्न जर आम्ही नाही दाखवायचे मुलांना तर कोणी दाखवायचे, आणि हे स्वप्न दाखवून सत्यात उतरवण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला काम करायचं. हे एक विजन आहे माझं की त्यामुळं मुलांच्या हातालाही काम मिळेल, रोजगार उपलब्ध होईल आणि त्याच पद्धतीनं महिलांनाही रोजगार उपलब्ध होईल बचत गटाच्या. असे बाय प्रोडक्ट्स बनवले आणि ते विक्री केली तर हे होईल. आणि माझं मी पवार साहेबांना बोललो की मोठ्या मोठ्या MIDC काढून ॲक्विजिशन करून शेतकऱ्यांच्या भूमिहीन करण्यापेक्षा आम्ही साहेबांना सुचवलं की शासनाची स्कीम आहेच 150 एकराची, 150 एकरामध्ये मिनी MIDC करता येईल. जर या सर्व तालुक्यातून मिनी MIDCs निर्माण झाले आणि त्यात ह्या फूड इंडस्ट्रीज झाल्या, फूड इंडस्ट्रीजचे क्लस्टर्स झाले तर नक्कीच बेनिफिट मिळाला. आणि शासनाने जर विचार केला, जसं मोठ्या इंडस्ट्री यायला 5 स्टार इंडस्ट्रीज केल्या जातात, मग त्यांना पाण्यात सवलत दिली जाते, लाईटच्या बिलामध्ये सवलत दिली जाते किंवा टॅक्सेशनमध्ये सवलत दिली जाते. हे जर तरुणांसाठी केलं तर नक्कीच फायदा होईल आणि तिथल्या तिथं रोजगार होईल. शहरात जायची सुद्धा गरज नाही आणि शेतकऱ्याच्या जमिनी सुद्धा जाणार नाही. आणि अजून एक कल्पना आहे की नॅशनल हायवेज भरपूर गेलेले या भागातून, विशेषतः पंढरपूर आणि पंढरपूर सोलापूरच्या मध्ये एक पॅच आहे, म्हणजे आमच्या अख्ख्या जिल्ह्याचा मधला सेंटर येतो तो मेंढापूर म्हणून गाव आहे मोहोळ आणि पंढरपूरच्या ह्याच्यात. 700 एकर जमीन आहे. त्या 700 एकर पूर्वी विजयसिंह मोहिते पाटलांनी शेतकऱ्यांच्या जमीन जाऊ नये आणि जिल्ह्याला सेंटर म्हणून तिथं एअरपोर्ट होऊ शकतं असं हे केलं होतं. परंतु शिंदे साहेबांनी सांगितले की आपण बोरामणीला करू आणि तो पेंडिंग विषय राहिला. तर आता इथं ड्रायपोर्ट होऊ शकतं आणि ड्रायपोर्टच्या माध्यमातून इथला शेतकऱ्यांचा माल लॉजिस्टिक अख्ख्या देशभर करण्याच्या दृष्टिकोनातून होऊ शकतो. तर माझा विचार भविष्यात त्यात खोलवर अभ्यास करून शासनाकडे मांडून तिथं ड्रायपोर्ट कसं होईल आणि आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना कसा फायदा होईल या दृष्टिकोनातून काम करायचं आहे. निश्चितच सर. थोडक्यात तुम्ही आमच्या लगावबत्तीच्या या चॅनलच्या माध्यमातून मतदारांना काय मेसेज देऊ? मतदारांना एवढंच मी विनंती करेन की तुमच्या फोर्समुळं, तुमच्या पाठिंबामुळं मी उभा आहे. असंच प्रेम आणि आशीर्वाद माझ्यावरती आणि माझ्या कुटुंबावरती राहू दे, एवढीच विनंती राहील मात्र. थँक्यू सो मच सर, तुमचा वेळातला वेळ काढून दिला. थँक्यू व्हेरी मच. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली निश्चितच कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय मुलाखती पाहण्यासाठी लगावतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.